नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मास्टर रेसिपीजमध्ये जे पदार्थ तयार होतात ते सगळेच माझे असतात असं नाही. मॅक्झिमम हे पारंपरिक असतात, कोणीतरी दाखवलेले असतात, ते मी पुन्हा दाखवत असतो नव्याने. काही पदार्थ आवडतात, पण मग त्याच्यात मी सोपे कसे होतील ते बदल करून दाखवतो. आणि असा हा जो प्रवास आहे तो सगळा सतत सुरू आहे. आजचा जो हा प्रकार आहे तो मला पाठवला आहे कौमुदी यांनी. आता कौमुदी या आपल्या लाईव्हला सतत येत असतात. एक दोनदा त्या इथे येऊन त्यांनी पदार्थसुद्धा केले, गाणंसुद्धा छान म्हणतात. त्या मुळातल्या कोकणातल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथला एक पारंपरिक प्रकार पाठवला, अंतरावरली परवल. नाव छान आहे की नाही? तर अशी ही अंतरावरली परवल आपल्याला करायची आहे. शिजवण्याची पद्धत वेगळी आहे, लागते अप्रतिम. चला सुरुवात करू. एक 50 ग्राम शेंगदाणे आपण भाजून घेऊ मंद आचेवर. हे 80% भाजल्यानंतर यामध्ये लसूण आपण घालू. आणि एक चमचाभर तीळ. तीळ नंतर घालायचे यासाठी, जेव्हा एकत्र काही गोष्टी भाजायच्या असतात, जसं आता तुम्ही पाहिलं की तीळ आहे, त्याच्यात शेंगदाणे आहे, लसूण आहे, तर अशा वेळी तिळाला फार कमी वेळ लागतो. तर ती सगळ्यात शेवटी टाकायची. लसूण आणि दाणे हे पहिले भाजून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी तीळ घालायचे आणि गॅस बंद करायचा. मग तो मसाला तुमचा उत्तम भाजला जाईल. लक्षात ठेवाल ना? शेंगदाणे, तीळ, त्यानंतर यामध्ये आपल्याला हवं आलं, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर. हा मसाला छान वाटून घ्यायचा. ही पेस्ट अशी वाटल्यानंतर मग सगळ्यात शेवटी धने घ्यायचे. आणि ही जी पेस्ट असते ना, ही अशी पेस्ट ही मिक्सरवर वाटूच शकत नाही. काय येतात? हा हा हा. आता जो काय धन्याचा अरोमा येतो. आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे चिंच, गूळ आणि मीठ. आता हे सुद्धा या मसाल्याबरोबर वाटून घ्यायचं. परवल आपल्याला वापरायचं आहे. आणि परवलचं हे जे कव्हर असतं म्हणजे साल, ते खूप हार्ड असतं आणि तेवढंच परवल आतून मऊ असतं. कोकणातली माणसं कशी असतात ना, वरून रफ, म्हणजे आमच्या विदर्भातली सुद्धा वरून रफटफ वाटते, पण आतून खूप मऊ स्वभाव असतो त्यांचा. असाच ह्याचं असं एक हे टोक कापायचं आणि मधून याला असा चिरा पाडून मधला जो पोर्शन आहे हा हा यातल्या बिया काढून घ्यायच्या. ह्याला सगळं पाण्यात धुवून घ्यायचं आणि अगदी ठासून हे सगळं भरून घ्यायचं आपल्याला. हां, हे भरताना फक्त काळजी घ्यायची, कारण हे परवल मागाशी म्हटल्याप्रमाणे कव्हर जरी याचं कणखर असलं तरी आतून मात्र फार मऊ असतं. हे ह्याला शिजवण्याची पद्धत वेगळी आहे. ऊस असतं किंवा धान असतं तर त्याची जी पानं असतात ती पानं घ्यायची. या कुकरमध्ये पाणी घातलं आहे, त्यामध्ये ही घालायची.
यामध्ये ही लिंबाची पानं, लिंबाच्या झाडाची, लिंब, संत्र किंवा तुमच्याकडे मोसंबीचं झाड असेल ती पानं चालतील. आणि खालतून गॅस सुरू करायचा आणि हे छान यामध्ये असे अरेंज करायचे. या लिंबाचा स्वाद परवलाला लागतो. याला छान वाफवून घेऊ आपण एक 5 ते 7 मिनटं. एकदा आपण चेक करूयात. येस, हे शिजलेले आहेत परवल. आपण गॅस बंद करू आणि आता फोडणीची तयारी करू. थोडं तेल आणि यामध्ये बारीक चिरलेला हिरवा लसूण. सध्या हिवाळा आहे आणि हिरवा लसूण असतो तोपर्यंत मॅक्झिमम रेसिपीजमध्ये हिरवा लसूण वापरायचा. लक्षात ठेवा. कसं असतं की आपल्या भारतामध्ये इतके छान 3 ऋतू देवानी आपल्याला बहाल केले आहेत. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. आणि या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या भाज्या होतात, वेगवेगळी फळं होतात आणि ती फळं त्या भाज्या त्या सीझनमध्ये खाणं हे महत्त्वाचं असतं, जे शरीराला आवश्यक असतं. एवढा फंडा लक्षात ठेवा, जीवन सुकर होईल. कुठेही औषध गोळ्यांची गरज पडणार नाही. पडेल का? खरं चेतन? हो पडेल. नाही म्हण. हां, नाही. मोहरी, त्यामध्ये हिंग, हिरवा लसूण, अगदी थोडंसं मीठ, फोडणीपुरतं हळद. गॅस अगदी कमी ठेवा किंवा वेळ प्रसंगी बंद केला तरी चालेल, कारण याचा हिरवा रंग जो आहे लसणाचा तो आपल्याला घालवायचा नाही आहे. ह्याला काहीही पाणी वगैरे घालायचं नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता ही हाय फ्लेम ठेवायची. म्हणजे ह्या थोडंसं असं करपल्यासारखं झालं तरी चालेल, म्हणजे परवल मसाला नको करपायला. आणि हा जो मसाला आपण मागाशी घेतला होता तोच चटणी म्हणून सुद्धा वापरू शकतात. त्यावर फक्त कच्चं शेंगदाण्याचं तेल पाहिजे. क्या बात है, वा वा वा. आणि हे टेस्ट करायला कोण आलं आपल्याबरोबर? अंतरावरली परवल. म्हणजे बऱ्याच अंतरा, म्हणजे कोकणातून इथे आलेली ही परवल आहेत, पण हे इथे आलेली परवल कोणीतरी अंतरावरून आलाय. जास्त अंतर नाही आहे, 5-7 किलोमीटरवर. मायफेमधून मोना आपल्याकडे आलेली आहे, जिचा आवाज रोज आपण ऐकत असतो आणि मी तिला आता आवाज येतो. मोना जी आइए. क्या बात है. नया साल मुबारक हो. बहुत बहुत मुबारक सर, आपको भी. आणि अप्रतिम अशी डिश दिसते मला. इतकं छान छान डेकोरेटिव्ह आहे सगळं. आणि नाव काय सांगितलं याचं? अंतरावरली परवल. अंतरावरली परवल. सुंदर. तर आता हा अंतरावरली नावाचा हा प्रकार आहे ऍक्च्युली. हा की कोकणामध्ये असं पानं वगैरे असं ठेवून त्याला शिजवतात. वाव. हा, म्हणजे वाफवतात बेसिकली. आणि त्याला वरून एक छान फोडणी आम्ही दिलेली आहे. तर मला वाटतं तू हे टेस्ट कर. बाकी काय अजून काय सुरू आहे नवीन? नवीन भरपूर गोष्टी सुरू आहेत सध्या. आमच्या संक्रांत इज जस्ट अराउंड द कॉर्नर आणि भरपूर असे वेगवेगळे तिळगुळाचे पण आयटम आपल्याला खायला मिळतील. त्याच्यातही तीळ आहेत. सुंदर. आणि मला असं वाटतं की तू टेस्ट करावून सगळ्यांना सांगावं कसं आहे. ऍब्सोल्युटली. येस. ओके, लेट्स हॅव. वाव, इट लुक्स सो यम. आणि स्पेशली विष्णू सरांच्या हातचं खायला मिळतं आज मला. सो वाव. बढिया आहे. आणि झणझणीत. दिस थिंग ऑल्सो. ठेचा. काय भारी चव होती ना. म्हणजे आहा, ती परवल प्लस ते तीळ आणि ठेचा अँड व्हॉट नॉट. म्हणजे मजा आली. मजा आली ना. त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल एवढी पण तारीफ करू नको. पण त्यांच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल, कारण माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि तुझं खाल्लं, आता तू खाल्लं तेव्हा मी बघत होतो यार मला ही ठेवते की नाही पण आहे, बऱ्यापैकी आहे.
हे मी खातो, फस्त करतो, पण तुम्ही ही पर्वलक करा. आणि आपण धन्यवाद देऊ कौमुदीला की जिने हा पदार्थ आपल्याला पाठवला. पाहता मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या दोघांची पण आठवण कराल ना? हां.